देवाची कृपा असेल तर मुके बोलू लागतात आणि लंगडे चालू लागतात. आतापर्यंत तुम्ही हे फक्त ऐकलं असेल, पण आता प्रत्यक्षात असं घडलंय. एका हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे HOD डॉक्टर महेश मंगल यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकानं एक मोठा चमत्कार केलाय. डॉक्टरांनी 3 वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या व्यक्तीचे दोन्ही हात पुन्हा जिवंत केले. या 45 वर्षीय व्यक्तीला 65 वर्षीय ब्रेनडेड महिलेचे हात बसवण्यात आले. तब्बल 12 तासांच्या अथक परिश्रमानंतर मृत महिलेचा हात कापून तरुणाला जोडण्यात 7 डॉक्टरांच्या पथकाला यश आलंय. ती व्यक्ती आता स्वतःच्या हाताने अन्न खाऊ शकते आणि सामान्य माणसाप्रमाणे इतर कामही करू शकते. दिल्लीतील सेवानिवृत्त उपप्राचार्य कालकाजी यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी यकृत, किडनी, हात आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक किडनी गुरुग्रामच्या एका रुग्णाला बसवली. याशिवाय महिलेचे दोन्ही हात, यकृत आणि कॉर्नियाचे सर गंगाराम रुग्णालयात वेगवेगळ्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आलं. दोन्ही हातांचं प्रत्यारोपण हे उत्तर भारतातील अशा प्रकारचे पहिलेच प्रत्यारोपण आहे. यापूर्वी मुंबईत या प्रकारचे प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम तैनात करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व डॉक्टर महेश मांगल करत होते. डॉक्टर महेश मांगल हे देशातील प्रसिद्ध प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन असून सध्या ते गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष कम HOD आहेत. विशेष म्हणजे भारतात हात प्रत्यारोपणासाठी साधारणपणे 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो. पण प्रत्यारोपणासाठी रुग्णालयानं या रुग्णाकडून कोणतेही शुल्क घेतलेले नाही.